वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमच्या माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. हॅलो फ्रेंड्स, आज सकाळी लवकर उठून आम्ही देवीच्या दर्शनाला निघालो. सकाळचे 7 वाजले आहेत आता. बघा सकाळी किती छान वाटतंय. पुढे गेल्यावर आम्ही देवीची ओटी घेतली, ओटी भरण्यासाठी. त्यात साडी, चोळी, दागिने वगैरे सगळं घेतले. आम्ही जात असताना किती छान छान दुकाने लावली होती. सकाळी मन इतकं प्रसन्न वाटत होते की तुम्हाला काय सांगू. माझे आहो मला बोलत होते की चला लवकर, गर्दी कमी आहे, नाहीतर दर्शन व्हायला वेळ लागेल. आता गर्दी वाढली. तर फ्रेंड्स, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आमची कुलदैवत कोणती. आमची कुलदैवत तुळजापूरची तुळजाभवानी आई. आणि आम्ही का आलो आहे ते म्हणजे माझ्या मुलीने मला सांगितलं होतं की मम्मा मला आपल्या आईचं दर्शन करायचं आहे. त्यामुळे तिच्याहीमुळे आमचंही दर्शन झालं. मग मी स्वतःसाठी गजरा घेतला आणि लगेच गजरा लावला. गजरा लावल्यावर एका रूप किती छान उठून दिसतं ना. मोगऱ्याचा तो सुगंध आणि तो मोह बघून माझ्या मनाला प्रसन्न वाटत होते. माझे आहो चला की पटकन मग आम्ही आत एंट्री घेतली. आम्ही मुख्य प्रवेशद्वाराने आत गेलो. बघू आता किती पुढे जायचं आहे. हे बघा गर्दी थोडी कमी आहे, पण आम्ही आता मध्ये एंट्री घेतली. बघा माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला दिसतच असेल. आता थोडं पुढे गेल्यावर गर्दी जरा वाढली. लग्न झालेले झोपडीसुद्धा तुम्हाला दिसत असतील. तेही आईचं दर्शन घ्यायला आले आहे. आईचं दर्शन घेण्यासाठी भरपूरशी लोक लांबून आली आहेत. आता हे मुख्य दर्शन आहे, जिथून आपल्या आईचं दर्शन घेता येईल आपल्याला आणि आईचा आशीर्वाद मिळेल. आणि तो अतिशय असा आकर्षक असा चेहरा आपल्याला बघायला मिळेल. सॉरी फ्रेंड्स, मी तुम्हाला आईचे दर्शन होईल असे तुम्हाला मी म्हटले होते. मला वाटले होते, पण तिथे कॅमेरा बंद करा तरच दर्शन होईल असे तिथले गार्ड सांगत होते. म्हणून ते शक्य झाले नाही, म्हणून कॅमेरा बंद करावा लागला. आपले छत्रपती शिवाजी महाराज आपले देव इथून आईच्या दर्शनासाठी जिकडून येत होते हे द्वार बघा. म्हणून आपले देव येत होते, आपले महाराज. तिथले लोक आम्हाला सांगत होते. तुम्हालाही मी जवळून दाखवतो. चला तर मग फ्रेंड्स, आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तुमच्याशी मी छान व्हिडिओ शेअर करेन. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर मला लाईक करा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा.